तालुक्यामध्ये आम्ही सकाळपासून गोगरगावपासून हा अतिवृष्टी दौरा पाहणी दौरा सुरू केलेला आहे आणि हा करत असताना मूळ जी शेतकऱ्यांची मागणी आलेली आहे अनेक ठिकाणी शेतांमध्ये जे पाणी होतं सतत 3-4 दिवस पाऊस पडला, काही ज्या ठिकाणी शक्य होतं निचरा होऊ शकत नाही कारण सातत्याने मे महिन्यापासून श्रीगोंदा आणि नगर तालुक्यामध्ये पाऊस चालू आहे। त्यामुळे पिकाचं नुकसान झालेलं आहे, फळबागांचं नुकसान सुरू आहे। म्हणजे अनेक फळबागांना येणाऱ्या काळामध्ये बहार सुद्धा धरता येणार नाही अशी अवस्था असणार आहे। पण दुर्दैवाने त्यासाठी शासकीय स्तरावरती कोणती योजना नाहीये, पण ती कशी करता येईल या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न आहे। आम्ही तहसीलदारांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी खाली प्रशासनालाही सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी तुम्ही पंचनामे करून घ्या। हे जी काही छोटी पिकं असतील भुसाराचे त्यातल्या त्यात प्रामुख्याने प्राधान्य दिलं जाईल आणि फळबागांचे पंचनामे होत असताना माझी शेतकऱ्यांना एक विनंती आहे की ही आपत्ती आहे आणि आपत्ती आल्यानंतर आपण एकत्रित काम केलं पाहिजे। त्या अनुषंगाने आपण सुद्धा आपल्या शेतातले जिओ टॅगिंगचे फोटो काढून घ्या, कारण काय होतं पंचनामे एका दिवसात संपू शकत नाहीत, त्याला काळ लागतो आणि मग परत काही दिवस झाले की शेत मोकळं झालेलं असतं, तिथं कसलंही अतिवृष्टीचं चिन्ह दिसत नाहीत। मग अशा वेळेस आपला क्षेत्र आपला भाग त्यातनं हुकतो। त्यामुळे माझी शेतकऱ्यांना आपल्यामार्फत विनंती आहे की आपण आपल्या शेतामध्ये जे काही पाणी साठलं असेल त्याचे तुम्ही फोटोज काढून घ्या आणि जिओ टॅगिंगचे फोटो काढा, म्हणजे उद्याच्या दृष्टिकोनातून अडचण होणार नाही। अनेक मंडलांमध्ये आपला अतिवृष्टी रेकॉर्ड झालेली आहे, 65 ml पेक्षा जास्त पाऊस झालाय, तर ज्या ज्या मंडलात रेकॉर्ड झाले त्या ठिकाणी सरसकट पंचनामे कसे होतील या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न राहणार आहे। पण ह्याला मदत ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची ग्रामस्थांची लागणार आहे, कारण प्रशासनाला काही मर्यादा असतात, संख्याबळ कमी असतं। आता आमच्या मागे जो प्लॉट आपण पाहतोय म्हणजे डाळिंबाचा प्लॉट आहे आणि त्यात आजही गुडघे इतकं पाणी या प्लॉटमध्ये आहे। म्हणजे पाऊस जरी उघडून 2 दिवस झाले असले तरी पाणी अजून हटलेलं नाहीये आणि हे पाणी सोडायचं तर खालच्याही क्षेत्रात पाणी आहे। त्यामुळे ह्या टेक्निकल अडचणी नक्की आहेत। त्यामुळे आपण स्वतः आपल्या प्लॉटवर जाऊन अधिकारी पोहोचायच्या आधी कमीत कमी आजच्या आज ज्यांना शक्य होईल त्यांनी जिओ टॅगिंगचे फोटो काढून घ्यावेत, म्हणजे उद्या पंचनाम्याला अडचणी कोणत्या राहणार नाही। धन्यवाद।